रवा लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक रवा 1 किलो, साखर 3 ग्लास, साजूक तूप अर्धा किलो, वेलची पूड 2 टीस्पून, काजू बदाम पिस्ता आवडीनुसार. सर्वप्रथम आपल्याला रवा भाजण्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची किंवा जाड बुडाचं भांडं असेल तरी चालेल. आणि रवा भाजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तूप टाकायचं. तर तूप आपण घेतलं इथे 100 ग्रॅम. त्या तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित प्रकारे रवा भाजून घ्यायचा आहे. भाजताना मित्रांनो याची एक दक्षता घ्यायची की तो करपला नाही पाहिजे, म्हणूनच आपण जाड बुडाचं भांडं घेतोय आणि हा मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. भाजताना फक्त लक्षात ठेवा की त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे. एकदम व्यवस्थित भाजून झाल्यावर तो थंड करायला आपल्याला काढून ठेवायचा आहे. आता आपण पहिल्यांदा साखर बारीक करून घेणार आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी पिठी साखरेचा पण वापर करू शकता. साखर घेतली एकदम फाईन पावडर बनवायची आहे. नंतर या रव्यामध्ये आपल्याला दळलेली साखर टाकायची, म्हणजेच पिठी साखर टाकायची आणि व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हळूहळू मित्रांनो लक्षात घ्यायचं की त्याच्या काही गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत, नाहीतर मग खाताना एकाच ठिकाणी गोड असं होईल. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे रवा आणि साखरेचं. आता थोडा वेळ थंड झाल्यानंतर आपल्याला हेच मिश्रण बारीक करून घ्यायचं. जर तुम्हाला लाडू थोडेसे जाडसर हवे असेल तर नाही दळलं तरी चालेल, पण आता आपण हे थोडे फाईन करणार आहे. तर त्यासाठी आपण जे मगाचं मिश्रण बनवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं आहे. त्यामध्ये आपण थोडं तूप टाकणार आहे की जेणेकरून सगळं व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला लाडू बांधायला पण मदत होईल. म्हणजे जेवढी तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे आपल्याला तूप टाकायचं आहे. आता आपण इथे अंदाजे 5 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊया. एक 20 सेकंद फिरवून घ्यायचंय. नंतर परत चमच्याने ढवळून घ्यायचंय की कुठे लम्प्स राहिले नाहीत त्याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे व्यवस्थित. आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये आपण थोडीशी वेलची पूड टाकतोय की जेणेकरून त्याचा स्वाद एक छान येईल. तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही तेही घालू शकता. एकदा वेलची पूड टाकून झालेलं आपल्याला व्यवस्थित ते परत मळून घ्यायचं आहे.
वेलची पूड व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. आता आपण लाडू वळायला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तुम्हाला जर नवीन रेसिपी बघायची असतील तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा.